ये मौसम का जादू है मित्रा, अब दिल पे काबू है मित्रा, है ना जिसमें खो गए दीवाने से हो गए, नजारा वो हर सू है मित्रा, नजारा वो हर सू है मित्रा, ये मौसम का जादू है मित्रा, अब दिल पे काबू है मित्रा। नमस्कार, रामकृष्ण हरी. मी वैष्णवी. आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सगळीकडे रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. तर सगळीकडे हिरवीगार हिरवळ अशी पसरलेली आहे आणि निसर्ग हा खूप सुंदर ताजा तवाना दिसत आहे. तर या सगळ्या निसर्गाच्या व्ह्यूला अनुकूल असं हे जे ये मौसम का जादू है मितवा हे गाणं आहे आणि या गाण्याला साथ करण्यासाठी कोणती लग्गी वाजवली जाते किंवा कोणता बोल या गाण्यासाठी वाजवला जातो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्यांचं बेसिक तबला वादन पक्क आहे आणि जे थोडे थोडे ऍडव्हान्सकडे वळत आहेत तर त्या लोकांना ही लग्गी वाजवायला सोपी जाईल. कारण याच्यामध्ये आपल्याला चुपकीचा वापर करायचा आहे. जे की मी मेंबरशिप मधले जे व्हिडिओ आहेत जे ओनली मेंबर्सला शेअर केलेले आहेत त्यामध्ये मी चुपकी कशी वाजवली जाते हे क्लास घेताना सांगितलेलं आहे. माझ्या एका विद्यार्थ्याचा क्लास घेताना मी सांगितलेलं आहे. तर चुपकी वाजवताना आपल्याला असा आघात करून ती चुपकी वाजवायची असते तबल्याच्या चाटीवर. तर त्याचा वापर करून आपल्याला ही लग्गी वाजवायची आहे. तर लग्गीचे बोल आहेत घिन धिता न तिता न तिता न धिता घिन धिता न तिता न तिता न धिता. तर फक्त जो सुरुवातीचा जो पार्ट आहे मध्ये मी त्याच्यानंतर त्यात डग्ग्याच्या जागा ऍड करून लग्गी दुसरी लग्गी म्हणजे लग्गीच त्याच लग्गीचं व्हेरिएशन वाजवलेलं आहे पुढं. परंतु आपण जी ओपनिंगची ही लग्गी आहे ह्या लग्गीचेच फक्त बोला पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला घिन अशा पद्धतीने वाजवायचं. घिन धिता. धी वाजवताना आपल्याला चुपकीचा वापर करायचा आहे. म्हणजे एकदम बंद वाजवायचा. आपण धी असा वाजवतो धी, बरोबर. तर आपल्याला हा धी अशा पद्धतीने वाजवायचा. चुपकी, याला चुपकी म्हणतात. तर या चुपकीचा लग्गी वाजवताना केरव्याच्या लग्ग्या वाजवताना जर वापर केला तर त्या ऐकायला खूप गोड वाटतात आणि वाजवायला सुद्धा त्यात आनंद वाटतो. तर पहिल्यांदा ज्यांना ही चुपकी वाजवता येत नाही त्यांनी ही चुपकी शिकून घ्या. घी न घी न, इथे घी आपल्याला घिसारा द्यायचा आहे घीला आणि हसमीचा घी आहे. इथे आपल्याला घी वाजवताना घिसारा द्यायचा आहे. घी न धी, हा धी नंतर आपला नॉर्मल येईल म्हणजे घी धी. घी न धिता न तिता. आणि इथे तुम्ही टिचकीचा जर वापर केला तर तो आणखी तर ही लग्गी आणखी आकर्षकपणे वाजेल. त्यामुळे आपण इथे टिचकीचा वापर करतोय. घी न धिता न तिता न तिता न धिता. घी न धिता न तिता न तिता न धिता. आता इथे तान ता आन ही म्हणजे मध्ये स्पेस जातोय. घी न तिता न तिता न तिता म्हणजे ह्या आला याला आपण अवग्रह असे म्हणतो. तर या अवग्रहात एक मात्रा आपली जाते. घी न तिता, घी न धिता न तिता न तिता न तिता आन. नला इथे आपल्याला टाळी नाहीये. तो जो अवग्रह आहे तिथे आपल्याला टाळी द्यायची आहे. घी न धिता न तिता न तिता न धिता. घी न धिता न तिता न तिता न धिता. घी न धिता न तिता न तिता न तिता. आता इथे आपल्याला ता वाजवताना इथे आपल्याला टिचकीचा वापर करायचा आहे. तर घी न धिता न तिता न तिता न धिता. तर मी एकदम स्लो स्पीड मध्ये ही लग्गी वाजवून दाखवते. यात तुकडे तुकडे करून वाजवून दाखवू शकत नाही कारण तो जो लग्गीचं जे चलन आहे ते इथे ब्रेक होऊ शकतं. म्हणजे तान ती तान हे मी तुकडे तुकडे करून कसं सांगणार. त्यामुळे आपण फुल लग्गी होल लग्गी इथे मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला धी न धी ता न
आयडियासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लगीसह. तोपर्यंत रियाज करत राहा आणि तबलामय राहा. धन्यवाद.